प्रियानो, आजच्या मननासाठी आपण स्तोत्र 14 काढूया आपण आणि पहिलंच वचन आपण वाचूया. स्तोत्र 14 वचन पहिलं. इथे असं म्हटलेलं आहे, मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही. दाविदाने इथे फार चांगला शब्द वापरला, सौम्य. मूळ मूळ असं म्हटलेलं आहे. मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही. परंतु प्रियानो, रामाबाई पंडितांच्या भाषेमध्ये आम्ही जर ऐकलं तर तिथं असलेलं मूर्ख आपल्या हृदयात म्हणाला देव नाही, तिथं शब्द मूर्ख वापरलेला आहे. आणि प्रियानो, हा शब्द वास्तविक पाहता देवाला न मानणारे लोक आहेत, देव नाहीत असं म्हणणारे आहेत, अशा लोकांना हा शब्द शोभतो, तो म्हणजे मूर्ख. आणि म्हणून प्रियानो, देवाला नाकारण्याचा हा शब्द एकदम बरोबर आहे. वास्तविक पाहता असे जे लोक म्हणतात की देव नाही, त्यांच्याबद्दल काय बोलवं ते कळत नाही. कारण बायबल सांगतं रोमकरांच्या पत्रामध्ये 1 अध्याय 20 वचनामध्ये, मनुष्य जातीला प्रियानो देवाचे अस्तित्व नाकारता येत नाही, नाही का. आणि म्हणून तिथे म्हटलेलं आहे, सृष्टीच्या निर्मितीपासून त्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण हे निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसली सबब राहू नये. आणि प्रियानो, या ठिकाणी पाहतो रोमकरांचं पत्र 1 अध्याय 18 वचन एक वाचू आपण. तिथं असं म्हटलेलं आहे, वास्तविक जी माणसं अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. आणि प्रियानो, अशा माणसांसाठी अशा प्रकारची सजा आहे. देवाचा क्रोध अशा लोकांवर पडणार आहे. परंतु प्रियानो, आपण म्हणतो की माणसे जे असे म्हणतात की देव नाही, असे कसं म्हणू शकतात त्याने? तुम्हाला काय वाटतं? जगात देव आहे किंवा नाही? परंतु प्रियानो, आम्ही देवाचे आभार मानू. जितके आम्ही आज देवाच्या पायावर बसलेले आहोत तितक्यांना आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे की देव आहे, नाही का. प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हाला वस्ती केली आणि आम्ही त्याचं रूप आहे. कसे म्हणू शकतात की देव नाही, नाही का. कारण मनुष्य जातीला प्रियानो देवाचे अस्तित्व नाकारता येत नाही. कारण ज्यावेळेस आम्ही सकाळी उठतो प्रियानो, ज्यावेळेस आम्ही असं बाहेर येऊन जर नजर फिरवली तर देवाचं वास्तव्य, देवाची निर्मितीकडे पाहून आम्ही असं म्हणू शकत नाही की देव नाही, नाही का. नाल्या, समुद्र, नाल्या, नद्या, सुंदरस पाणी, सुंदरस सृष्टी हे पाहून असं वाटतच नाही की देव नाही, नाही का. परंतु हे लोक कसे म्हणू शकतात की देव नाही, नाही का. प्रियानो, देव नाही असे आम्ही म्हणू शकत नाही, नाही का. कारण प्रियानो, देव जगामध्ये आहे. देव जगामध्ये नाही. देव जर नाही, ते पर्वत कुठल्या माणसाचं काम आहे काय पर्वत बनवणार? हे नदी जे आम्ही पाहतो, या नदीकडे, ह्या समुद्राकडे पाहतो, ह्या आकाशाकडे पाहतो, हे काय कुठल्या माणसाचं काम आहे का? हे देवाने निर्माण केलेले तरी माणसाला समजायला पाहिजे, नाही का. असे लोक आम्ही पाहतोय, निर्बुद्ध मनाचे लोक आहेत प्रियानो, की जे म्हणतात की देवच नाही. आणि प्रियानो, अशा लोकांना भविष्य नाही. प्रियानो, अशा लोकांना भविष्य नाही आणि अशा लोकांचा नाश हा नक्की ठरलेला आहे. जे लोक प्रियानो जिवंत देवाला आपल्या विचारातून बाजूला करतात, जे लोक आपल्या विचारातून देवाला वेगळं करतात प्रियानो, आणि अशा लोकांना प्रियानो, आणि हे लोक विशेष म्हणजे हे लोक स्वतःला जगासमोर फार शहाणे समजतात. एका व्यक्तीने असं म्हटलं, मी देव नाही हे सिद्ध करून दाखवतो.
तो लोकांना वाटलं की बाबा काहीतरी विशेष आहे की हा स्वतः सांगतो की देव नाही असं मी सिद्ध करून दाखवतो. त्याने मला संध्याकाळी मीटिंग घ्या, मस्त स्टेज बनवा, मी संध्याकाळी येतो आणि लोकांना सिद्ध करून दाखवतो की देव नाही. आणि प्रियानो, लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पाहतो संध्याकाळचा स्टेज तयार केला, ओपन स्टेज. स्टेजच्या पाठीमागं मोठं झाड आहे आणि भरपूर लोक समोर जमलेले आहेत. जो व्यक्ती म्हणाला की देव नाही मी सिद्ध करून दाखवणार आहे, तो स्टेजवर आला आणि उभा राहिला. परंतु प्रियानो, देव नाही असं म्हणणारा मनुष्य ज्यावेळेस स्टेजवर येतोय त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र धाकधूक चाललेली आहे. आणि असं करताना तो सारखा शब्द उच्चारतोय की मी तुम्हाला सिद्ध करणार आहे की देव नाही, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे की देव नाही. असं म्हणता म्हणता एक झाडाचं पान त्याच्या डोक्यावर पडलं. फक्त एक झाडाचं पान त्याच्या डोक्यावर पडलं आणि प्रेमाने पाहतो तो जोराने ओरडला, म्हणतोस ना तू की देव नाही, दाखव ना सिद्ध करून. अरे एक छोटासा पाला तुझ्या डोक्यावर पडला, एवढा घाबरून तू पडला, तर लोकांनी त्याला उचलून आम्ही पाहतो स्टेजच्या खाली. कसं म्हणू शकतो हो देव नाही? का तू घाबरलास? का तू घाबरलास? वचन 5 बघा, तिथे काय म्हटलेलं आहे, पहा ते अतिशय भयभीत झाले आहे, मनात भीती आहे, पण स्वतःला शहाणं समजण्यासाठी मी कुणीतरी विशेष आहे असं शहाणपणा लोकांना दाखवण्यासाठी असे लोक म्हणतात की देव नाही. प्रियानो, अशा लोकांबद्दल काय म्हणावं नाही का? आम्ही पाहतो रोमकारात रोमकारात 10 स्तोत्र 10 आणि 4 मध्ये बघा, स्तोत्र 10 आणि 4 मध्ये बघा, दुर्जन नाक वर करून म्हणतो तो झडती घेणार नाही, देव नाही असं त्याच्या सर्व विचारांचं सार आहे. बघा, हे लोक, हे मूर्ख लोक की जे देव नाही असे मनाने ओरनाक करून, ओरनाक म्हणून आम्ही काही केलं तर चालेल कारण देवच नाही. कारण प्रेम यांना आपलं स्वतःच पाप झाकण्यासाठी, स्वतःच दुर्गुण साधण्यासाठी, झाकण्यासाठी ते हे देवाचं नाव पुढे करतात की देव नाही, म्हणजे जे आम्ही करतो ते तुम्ही देखील करू शकता कारण देवच नाही. असे लोक म्हणतात खाऊन पिऊन घ्या, उद्या मरायचे, काय देव देव घेऊन बसला, असे हे लोक म्हणणारे. परंतु प्रियांनो, यांचा एक दिवशी नाश अटळ ठरलेला आहे. अशा लोकांचा नाश ठरलेला आहे. अशा लोकांना भविष्य नाही, भविष्य काळाचा त्याला विचार नाही प्रियांनो. परंतु अशा लोकांना हे रोमकाराचं पत्र 1 अध्याय 20 वचन दाखवण्याची फार गरज आहे. त्याला सबब नाही, तो म्हणू शकत नाही देव नाही म्हणून. देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे, सर्व त्यांनी निर्माण केले, त्याच्याकडे बघ, देव आहे की नाही तुला समजेल. आणि प्रियानो, आम्ही पाहतो असे लोक तर आहेत जगामध्ये. आम्ही पाहतो 2 प्रकारचे लोक आम्हाला पाहायला भेटतात नाही का? आम्ही पहिला व्यक्ती पाहिला कोण, की जो म्हणतो, मनात म्हणतो की देव नाही. दुसरे लोक आम्ही पाहतो प्रियानो, देव आहे असे समजतात, असे मानतात देव आहे. परंतु आम्ही पाहतो प्रियानो, देवापासून त्यांचं अंतःकरण दूर असते. फक्त म्हणतात की देव आहे, देव आहे, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे चालणारे असे काही लोक आहेत. प्रियानो, देव आहे मानतात, परंतु प्रियानो ते आपल्या इच्छेप्रमाणे चालणारे लोक असे आहेत. आणि म्हणून प्रियानो, असे लोक आम्ही पाहतो रेग्युलर चर्चला जाणारे लोक आहेत, रेग्युलर आराधना करणारे लोक आहेत प्रियानो, सुंदरसे भजन गाणारे लोक आहेत प्रियानो, प्रभूची प्रार्थना करणारे लोक आहेत प्रियानो. परंतु आम्ही पाहतो प्रियानो, तरी देव नाही असं त्यांचं जीवन असतं. जे म्हणतात की देवच नाही अशाच प्रकारचं त्याचं जीवन असतं प्रियानो. फक्त असे लोक आम्ही पाहतो धर्म पाळतात पण आज्ञा पाळत नाही. सांगा, देवाला म्हणून काय होतं? देव आहे असं म्हणतात पण आपल्या इच्छेप्रमाणे आपली वर्तणूक करतात प्रियानो. आणि म्हणून यशायाच्या पुस्तकामध्ये जर गेलो आम्ही, ते 29 अध्याय आणि 13 वचनामध्ये जर पाहिलं, असं म्हटलेलं आहे, हे लोक माझ्या समीप होऊन आपल्या तोंडच्या शब्दाने
माझा सन्मान करतात तरी मतपासून आपली अंतःकरण दूर राखतात. असे लोक आम्ही पाहतो, देव असं म्हणतात की आम्ही, परंतु त्यांचं अंतःकरण देवापासून दूर असतं. मग सांगा, जो म्हणतो की देव नाही, अशा लोकांमध्ये ह्या लोकांमध्ये काय फरक वाटतो? परंतु प्रियानं, आम्ही धन्यवादित लोक आहोत. आम्ही देवाचे आभार मानतो की आम्ही देवाच्या वस्त्रावर विश्वास ठेवून देव आहे ही साक्ष आम्ही जगाला देऊ शकतो नाही की देव आहे. आणि म्हणून प्रियानो, आज भयंकर परिस्थिती आहे प्रियानो. आज सत्य वचन, देवाचं वचन लोकांसमोर जर घेऊन जर गेलो तर लोक आम्हाला दहशत निर्माण करतात, कारण त्यांना सत्य नकोय. आज आम्ही पाहतो प्रियानो, प्रत्येक जण सत्यापासून दूर गेलेला आहे. सत्य दाबून ठेवले प्रियानो, आणि असत्य आम्ही पाहतो पुढे आणलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही परिस्थिती पाहत आहोत प्रियानो, किती भयानक परिस्थिती चाललेली आहे. देवाने जगामध्ये त्याचे प्रिय लोक ठेवलेले आहेत यासाठी की देव आहे हे लोकांना सांगण्यासाठी अशा लोकांची विकलेले. परंतु आज अशा पवित्र जनांना आज किती संकटातून दुःखातून जावं लागते नाही का. सत्य लोकांसमोर मांडायला गेले ते लोकांना ते आवडत नाही प्रियानो. कारण आम्ही पाहतो प्रियानो, याचं कारण की सैतान आणि आम्ही पाहतो ह्या लोकांची मन आणि डोळे आंधळे करून टाकले, यासाठी की त्यांना सत्य समजू नये, खऱ्या ख्रिस्तीच्या प्रतिमा त्यांना दिसू नये. आणि म्हणून सैतानाने प्रियानो अशा लोकांची डोळे आंधळे करून टाकले, म्हणून त्यांना सत्य समजत नाही आणि खरा देव आम्ही त्यांना दिसत नाही प्रियानो. त्यानं विचार करूया, आम्ही सुरुवातीला पाहतो आदाम आणि हवा, देवाने त्यांना एदेन बागेमध्ये सुंदर असं ठिकाण दिलं होतं नाही का. सर्व प्रकारची फळं खा, परंतु मध्ये असलेलं झाडाचं फळ खाऊ नका. खाल तर तुम्ही माराल असं देवाने स्पष्ट सांगितलं होतं. परंतु त्या ठिकाणी सैतान जाऊन म्हणाला, देवाने तुम्हाला काय सांगितलं? तेवढे असं आम्हाला सांगितलं. नाही नाही म्हणले, काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये. तुम्ही फळ खायला तर मरणार नाहीये, तुम्ही खाऊन तर बघा. आणि आम्ही पाहतो सैतानाची गोष्ट त्यांनी ऐकली, त्यांनी फळ तिरी खाल्लं आणि त्यांनी आपल्या जोडीदाराला दिलं. परंतु ते शरीराने मेले नाहीत, ते आत्म्याने मेले. आणि सैतान त्यांना मला, बघा मी तुम्हाला सांगले ना, फळ खाल्लं तरी तुम्ही मरणार नाही. ते जिवंत राहिले पण आध्यात्मिक जीवनामध्ये ते मुक्त पावलेले आहे, हे त्याला समजलं नाही. आणि तेव्हापासून आज तर गायत प्रियानो, आज लोकांनी सैतानावर विश्वास ठेवलेला आहे. सैतानाच्या मागे लोक चाललेले आहेत, कारण तेव्हा तर सैतानाने सांगितलं होते त्यांना तुम्ही मरणार नाही, ते कुठे मेले. म्हणजे सैतान खोटं बोलत नाही, असा लोकांचा विश्वास पटेल. आज सैतानाला दैवत म्हणून आज त्याची पूजा चाललेली आहे. सत्य विसरून गेले प्रियांनो. अशा लोकांबद्दल काय म्हणावं की जे म्हणतात देवच नाही, देवच नाही. आणि जे देव नाहीत अशांच्या पाठीमागू लागून देवाचं गौरव करण्याच्या ऐवजी आम्ही पाहतो इतरांचं ते गौरव करतात. आणि म्हणून प्रियांनो आम्ही पाहतो, देव जर नाही प्रियांनो, त्याला दानिएलचं पुस्तक दाखवायला पाहिजे. दानिएलचे पुस्तक आम्ही पाहतो 3 अध्याय 23 वचनामध्ये आम्ही पाहतो नाही का, शद्रक मेशक अबेदनगो ताज उदार. आणि त्याला हे दाखवलं तर पहा की ह्या 3 लोकांना आम्ही पाहतो मुष्क्या बांधून त्यांना अग्नीमध्ये तप्त भट्टीमध्ये टाकलेला आम्ही पाहतो नाही का. परंतु आम्ही पाहतो त्यांच्या सोबत देवाने देवदूत पाठवलं, त्यांचं रक्षण केलं आणि ते सही सलामत अग्नीतून बाहेर निघाले. कसे म्हणू शकतं देव नाही? कसे म्हणू शकतं देव नाही? तप्त असलेल्या भट्टीमधून जिवंत मनुष्य बाहेर निघेल का? निघेल का? कसे राहू शकतात? परंतु त्यांच्या केसाला कळालं नाही, ते सही सलामत बाहेर आले. कसे म्हणू शकतात देव नाही? आम्ही पाहतो 6व्या अध्यायामध्ये जातो दानिएलला आम्ही पाहतो सिंहाच्या गुहेमध्ये टाकले. त्यांनी सिंहाच्या गुहेमध्ये टाकलेले भुकेलेले सिंह असताना आम्ही पाहतो त्या दानिएलला स्पर्श केला नाही. दानिएल सही सलामत त्या सिंहाच्या गुहेतून बाहेर आला त्यानं. आणि आम्ही पाहतो कसं म्हणू शकतं देव नाही? अशा प्रकारच्या सिंहामधून कुणी वाचून बाहेर येऊ शकतो का?
कसे म्हणू शकता की देव नाही? प्रियानो, देव आहे हे फक्त ज्यांना देवाचं वचन समजलं ते म्हणू शकतात की देव आहे. ही दया, ही सुबुद्धी देवाने तुम्हाला मला दिलेली आहे म्हणून आमचा पूर्ण देवावर विश्वास आहे. त्या कसे म्हणू शकतात? प्रियानो, आम्ही अशा लोकांसाठी आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. प्रियानो, आज देव आहे हे सांगण्यासाठी लोक दारोदार जातात की देव आहे, पण तिथे झिडकारले जाते. आज भयंकर अन्याय चाललेले त्या कार्याला देवच नको हेच पाहिजे असतं. आमच्या मनमानी आम्ही चालणार ते आमचे देव आहे. आणि प्रियानो, हे फार मोठं दुःख आहे. प्रियानो, आमच्या देवाने कृपा केली. प्रियानो, आज आमचे आप्तजन आहेत, पुष्कळ इष्टमित्र आहेत की त्यांना आजपर्यंत खऱ्या देवाची ओळख झालेली, ते देखील असे म्हणू शकते देवच नाही. आणि काही लोक म्हणतात आज की देव नाही, आणि म्हणून देव आहे हे आम्हाला त्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे. प्रियानो, म्हणून देवाने ही जी तुम्हाला मला कामगिरी दिलेली आहे प्रियानो, आम्हाला ती करायची. देवाने जे तुम्हाला मला त्याचं पवित्र वचन दिलेलं आहे, जे सत्य आम्हाला देवाने दिलेलं आहे, ते आम्हाला जगासमोर सत्य मांडायचं आहे. म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की आमचा जो विश्वास आहे की तो देवाने इतरांना देखील तो विश्वास द्यावा, आणि प्रियानो त्यांचा देखील उद्धार व्हावा हेच आमची देव प्रार्थना आहे. प्रियानो, देव नाही असं जर म्हणतात तर हाणू 300 वर्ष देवाबरोबर चालला. कोणाबरोबर चालला? देव नाही बा, हाणू कोणाबरोबर चालला? 300 वर्ष देवाबरोबर चालला. प्रियानो, आम्ही पाहतो अब्राहम, इसाक, याकूब श्रीमंत लोक होते, ते मोठमोठ्या राजवाड्यामध्ये राहणारे लोक होते, परंतु आम्ही पाहतो प्रियानो ते तंबू मध्ये राहून त्यांनी दिवस काढले. कुणासाठी? देवासाठी. कसे म्हणू शकता की देव नाही? पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ उदाहरण आहेत प्रियानो की देव आहे हे सिद्ध आम्हाला पाहायला मिळते. आणि प्रियानो, देवाला धन्यवाद देऊ. प्रियानो, देवाचे मनापासून आभार मानू प्रियानो की अशा प्रकारे देवाने तुमच्यावर माझ्यावर कृपा केलेली आहे. प्रियानो, की आज आम्ही सत्य देवाला ओळखू शकतो. स्वदेक बुद्धी देवाने तुम्हाला मला दिलेली आहे. हे प्रभूचे मनापासून आभार मानूया. प्रियानो, आम्ही एक शेवटचं वचन वाचतो, स्तोत्र 4:6 मध्ये असं म्हटलेले, आमचे कल्याण कोण करेल अशी म्हणण्याची वेळ एक दिवशी त्यांच्यावर येणार आहे. की जे म्हणतात की देवच नाही, आमचं कल्याण कोण करेल, आमचं ज्यावेळी त्यांच्यावर असा प्रकारचा प्रसंग येईल त्या त्यांना हे म्हणावंच लागणार आहे, आमचं कल्याण कोण करेल, आम्हाला खरा देव कोण दाखवेल. परंतु प्रियानो, आज संधी आहे नाही का? अशा लोकांना आज संधी आहे की त्यांनी देवाला ओळखावं. तर भयंकर देवाचा खूप आहे, कारण आमचा परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. प्रियानो, तो काही करू शकतो, परंतु आज आम्ही पाहतो तारलेल्या लोकांवर देव कृपा करतोय आणि देवाला न ओळखणाऱ्या अशा लोक देव कृपा करतोय. तो त्यांनाही प्रकाश देतोय, आम्हालाही प्रकाश देतोय, त्यांनाही हवा देतोय, आम्हाला हवा देतोय. देव प्रेम करतो, कारण देव प्रेम करणारा देव असतो. तो असल्या माणसाकडे लक्ष देत नाही की ते म्हणतात देवच नाही. सर्वांवर प्रेम करतोय देव, शत्रूवर प्रेम करतोय. जो म्हणतो देव नाही अशा व्यक्तीवर देखील देव प्रेम करतो, पण त्याला त्याची जाणीव नाही. प्रियानो, अशा लोकांना, ज्या लोकांना देवाची जाणीव नाही प्रियानो, त्यासाठी एक सुंदर वचन आहे. रोमकरांचं पत्र, शेवटचं वचन, रोमकरांचं पत्र 1 अध्याय आणि 28 वचन आहे. तिथं असं म्हटलंय, ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्यार्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्याच्या विपरीत मनाच्या स्वाधीन केलेलं आहे. अशा लोकांना काय तो कर अशुद्ध मनाच्या स्वाधीन केलेला आहे, म्हणून तो म्हणतो की देव नाही. देवाने एवढे प्रेम करून जर ते प्रेमापासून ते दूर आहे, देवाचे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही, अशा लोकांना देवाने त्यांचे कठोर मन करून अशुद्ध मनाच्या स्वाधीन केलंय. आणि म्हणतो देव म्हणतो कर तुला काय करायचे. परंतु शेवटी काय आहे?